नमस्कार मित्रांनो, भटकंती महाराष्ट्राची आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशा एका जागेला भेट देण्यासाठी जाणार आहोत ज्याविषयी तुम्ही क्वचितच कधी ऐकलं असेल। हो, ती जागा आहे टॉवर ऑफ सायलेन्स। टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजे नक्की काय? तर टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजे पारसी समाजाचे कब्रिस्तान। असं कब्रिस्तान जिथे मृत शरीराला नाही जाळलं जातं, नाही दफन केलं जातं, नाही पाण्यात सोडलं जातं। मृत शरीराला गिधाड, कावळे, घार यांना खाण्यासाठी ठेवलं जातं आणि जिथे हे पारसी लोक ते मृत शरीर ठेवतात त्याला टॉवर ऑफ सायलेन्स असं म्हणतात। असंच एक टॉवर ऑफ सायलेन्स आज आपण बघायला जाणार आहोत, जे की आहे सातारा जिल्ह्यात। मृत शरीर टॉवर ऑफ सायलेन्स मध्ये का ठेवतात, त्याची प्रोसेस नेमकी काय असते, या व्हिडिओच्या माध्यमातून ही आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा। सातारा कोल्हापूर हायवेवरून आल्यानंतर जेव्हा तुम्ही साताऱ्यात पोहोचाल त्यावेळी अशा सर्व्हिस रोडने सरळ खाली यावे लागते आणि याच सर्व्हिस रोडने आपल्याला सरळ पुढे जायचे आहे। पुढे आल्यानंतर असा काही अजंटा चौक लागेल। या चौकातूनही सर्व्हिस रोड पकडून सरळ पुढे जायचे आहे। पुढे आल्यानंतर ग्रामपंचायत संभाजीनगर अशी कमान लागेल। या कमानी समोरूनच ब्रिज खालून आपल्याला पुढे जायचे आहे। पुण्यात आल्यानंतर आपल्याला हॉटेल मराठा पॅलेस लागतं आणि या मराठा हॉटेलच्या शेजारूनच समोर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचं जलकुंभ आहे, तर त्याच्या शेजारूनच रोड आहे आपल्याला जाण्यासाठी। मित्रांनो, सातारा कोल्हापूर हायवे पासून 500 मीटरच्या अंतरावर हॉटेल मराठा पॅलेस आहे। तुम्ही बघू शकता माझ्या मागे, आणि हॉटेल मराठा पॅलेसच्या मागे महाराष्ट्र शासनाचं एक मोठं जलकुंभ आहे। त्या जलकुंभाच्या शेजारूनच अशी पायवाट आहे जिथून आपल्याला सरळ वर जायचंय। वर जाताना आपल्या डाव्या बाजूस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नर्सरी लागते आपल्याला, तर इथूनच आपल्याला थेट वर जायचंय। जगातील सर्वात लहान समूह असलेला पारसी समाज हा व्यवसायाच्या बाबतीत सर्वात यशस्वी समाज आहे। पारसी हा जगातील सर्वात जुन्या धर्मापैकी एक धर्म आहे। पारसी मूळचे इराणी आहेत। जगभरातील पारसी लोकांची लोकसंख्या ही 1 लाखाच्या आसपास आहे। यातील सर्वाधिक 60,000 लोक भारतात आहेत। आपण आलोय पारसी समाजाचं कब्रिस्तान एक्सप्लोर करण्यासाठी। खरं तर इथं कोणीच नाहीये, मी एकटाच आहे। तर हे आहे पारसी समाजाचे अंत्यविधी करण्याचे ठिकाण, द टॉवर ऑफ सायलेन्स। याला दखमा असं सुद्धा म्हणतात। खरं तर आता इथे कोणी नाहीये, पण थोडंसं धाडस करून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। काही गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत, काही गोष्टी आतल्या बघायच्या आहेत, तर चला आतमध्ये जाऊयात। पावसामुळे झाडी खूप वाढलेली आहे।
टॉवर ऑफ सायलेन्सच्या बरोबर बाहेरील बाजूला असं गुजराती अक्षरात काहीतरी लिहिलेलं आहे तिथेवर, पण त्याच्यावरची जी अक्षर आहेत ते आता बरीचशी पुसली गेलेली आहेत. आता आपण टॉवर ऑफ सायलेन्सच्या आतील भागात आलेलो आहोत. तर आतील काही रचना अशा प्रकारे आहेत, मी तुम्हाला दाखवतो. इथून आपण आत आलो या प्रवेशद्वारातून. थोडीशी झाडी वाढलेली आहेत आतमध्ये. इथे असे वेगवेगळे प्रकार असतात, म्हणजे पुरुषांसाठी वेगळं, महिलांसाठी वेगळं, आणि लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी वेगळं. तर ते लहान मुलांचं या ठिकाणी ठेवलं जातं, महिलांचं त्या ठिकाणी, आणि पुरुषांचं असं या ठिकाणी असं ठेवलं जातं. पारसी समाजामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यानंतर ते मृत शरीर सूर्यास्तानंतर स्वच्छ धुवून वगैरे साफ करून त्याची पूजा करून या टॉवर ऑफ सायलेन्समध्ये आणून ठेवलं जातं. तर इथे काही असे भाग आहेत, म्हणजे जे पुरुष असतील त्यांच्यासाठी वेगळा भाग, महिला असतील त्यांच्यासाठी त्या साईडचा भाग, आणि लहान मुलं असतील तर ते या साईडला असे ठेवले जातात, आणि ते आकाशाला सोपवलं जातं. मृत शरीर इथे आणून ठेवल्यानंतर आकाशात उडणारे घार, गिधाड, कावळे यांसारखे पक्षी ते मृत शरीर येऊन खातात. तर ही पारसी समाजामधली सर्वात पवित्र अशी पद्धत मानली जाते. ही थोडीशी पद्धत वेगळी आहे, म्हणजे हिंदू समाजामध्ये प्रेताचं दहन केलं जातं, मुस्लिम समाजामध्ये दफन केलं जातं, ख्रिश्चन समाजामध्ये सुद्धा दफन केलं जातं, पण पारसी समाजामध्ये मृत शरीर या टॉवर ऑफ सायलेन्समध्ये आणून ठेवलं जातं. याचं कारण असं आहे की पारसी समाज हा जल, वायू, अग्नी आणि जमीन या गोष्टींना पूर्ण पवित्र मानतात. तर त्यांचं असं म्हणणं असतं की आपलं शरीर हे जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक पापं करतं. तर आपल्यामुळे जल, वायू, अग्नी, जमीन हे अपवित्र होऊ नये यासाठी ते लोक ना दफन करतात ना जाळतात, तर टॉवर ऑफ सायलेन्समध्ये आणून इथे ठेवतात. ज्यावेळेस मृत शरीर इथे आणून ठेवलं जातं त्यानंतर आकाशात उडणारे गिधाड, घार, कावळे यांसारखे पक्षी येऊन याचं भक्षण करतात, म्हणजे जे काही ते शव ठेवलं असेल त्याचं भक्षण करतात, आणि त्यातून जे ब्लड वगैरे काय निघेल किंवा राहिलेलं जे असेल ते साफ करण्यासाठी परत काही लोक येऊन साफ करतात. आणि इथून खाली आउटलेट काढलेलं आहे बघा, मी तुम्हाला दाखवतो. यातील काही भाग असा आहे. तर आउटलेट मधून ते सगळं बाहेर जातं. बऱ्याच ठिकाणी असे टॉवर ऑफ सायलेन्स आहेत, आणि सर्वात मोठं टॉवर ऑफ सायलेन्स मुंबईच्या मालाबार हिल्समध्ये आहे, जे जंगलाच्या मधोमध आहे. हे जे टॉवर ऑफ सायलेन्स असतात ते गावापासून, शहरापासून खूप लांब असतात. आता हे जे टॉवर ऑफ सायलेन्स आहे ते सातारा जिल्ह्यात आहे, पण बरंच लांब आहे. आता आपण बाहेर जाऊयात. हे टॉवर ऑफ सायलेन्स बाहेरून कसं आहे ते बघूयात. सायलेन्समध्ये आतमध्ये जे आपण आउटलेट बघितलं तर ते आउटलेट खाली विहिरीतून बरोबर या भागात येतं. इथेही खाली विहीर आहे, बघू शकता तुम्ही. याचा वापर होत नाही, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी इथे घाण खूप करून ठेवलेली आहे, कचरा वगैरे आणून टाकलेला आहे.
जसं की इथे आउटलेट आहे बरोबर, तसंच पलीकडच्या साईडलाही एक आउटलेट आहे, ते बघूयात आपण. हे बघा, या साईडला एक आउटलेट आहे, या साईडला सुद्धा. जे काय ब्लड असेल, राहिलेले मांस असेल, ते साफ केल्यानंतर त्या आउटलेटमधून डायरेक्ट याच्यामध्ये येतं. तुम्ही जर हे टॉवर ऑफ सायलेन्स बघायला येणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की टॉवर ऑफ सायलेन्स आतून बघितल्यानंतर जेव्हा तुम्ही असं गोल फिरता याच्या बाजूने, तर हे असे काही आउटलेट आहेत आणि ते ओपन आहेत. सहज चालता चालता एखादा माणूस सरळ आत जाऊ शकतो, त्याच्यामुळे काळजी घ्या. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करणार त्यावेळी नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेचच येतील. तर भेटूयात पुन्हा एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.